पहिला मुलगा झाला. वसुदेवाने कपड्यामध्ये गुंडाळून मामाकडे घेऊन आला. मामा भाचा झालाय तुम्हाला, मामा भाचा झालाय तुम्हाला. अहो तोही माणूसच आहे शेवटी. मी मामा झालो म्हणून आनंद झाला त्याला. वा वा वा, अख्ख्या मथुरे भर पेढे वाटले. राहू द्या राहू द्या, आठवा मारणार आहे, मला काही पहिला मारणार नाही. चांगली बुद्धी होती का नाही त्याला? 6-7 वाचली असती का नाही? नाही नाही नाही, राहू द्या म्हटला. त्याला पण आनंद झाला, बरोबर झालं मारला नाही, घेऊन आला. पण वसुदेव बायकोला म्हणतो, तो जर आला तुझ्या हातातला नेला, तू जर रडली तर मला आवडणार नाही, कारण दुर्जनम प्रथम बनते. कधी त्याची बुद्धी पालटी सांगता येत नाही. त्यांनी काय केलं, घेऊन गेला. संध्याकाळी नारद मुनी आले. नारायण नारायण श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण नारायण लक्ष्मी नारायण नारायण बरं झालं गुरुदेव तुम्ही आले, पेढा खावा. कशाचा पेढा? अहो मी मामा झालो रे. तू कोण झाला? मामा झालो मी. अरे तू मामा झालाय म्हणजे आनंद व्यक्त करतो. आकाशवाणी विसरला का? अहो आठवण मारणार आहे मला. झोपेत राहू नको. 8 नंबरचा 1 नंबरला आल्यावर काय करशील? त्याच्याकडनं पाप करून घ्यायचे. पाप वाढावया येती वर्षी, वधी बालकाशी ठेवू नको. त्याचं पाप वाढायला पाहिजे म्हणजे त्याला संपवता येईल. कसा तर काय उचलता येणार नाही. 6 मारिले गुरुजीने. 1 2 3 4 5 6 7वं पोटात राहिले बलराम दादा. शेषाईचा अवतार 7 महिन्याचा झाला. आणि देवाने देवीला सांगितलं, हे एवढं पोटातलं काढ आणि रोहिणीच्या पोटामध्ये नेऊन घाल. ती म्हणली, का करून तुझं काम मी? तू काय देणार आहे मला? कलियुगामध्ये लोक तुला डोक्यावर घेऊन फिरतील. फिरतात का नाही? डोक्यावर घेऊन तुम्ही जातात का नाही देवीला डोक्यावर घेऊन? देवालाही तेव्हापासून दलाली करी तिचं होईल. ती म्हटली, मला काय उपयोग आहे तुझं काम करून? एवढं माझं काम कर. जन माणसामध्ये मी तुझं महत्व वाढवेन. प्रत्येक गावाला देवी आहे, प्रत्येक घराण्याला देवी आहे. आपली कुलदेवता माहिती असावी आणि कुलदेवतेला एकदा तरी वर्षात दर्शनाला जावं. कुलदैवत माहिती असावं, वर्षात एकदा तरी कुलदैवताला दर्शनाला जावं. नाही मी महाराज आहे, महाराज असू नये तर महाराजाचा बाप असू, देवाला कुलाचे सोपस्कार चुकले नाही. तुम्हाला कसे चुकते? जावंच लागेल तुम्हाला. असं काय डोक्यात आणू नका. तुमचं धड चालत नसलं ना, फक्त तुम्ही तुमच्या देवाला जावा. उगीच महाराजाच्या मागे जा, देवाऱ्याला जा, इकडं जा, तिकडे इकडे हिंडूच नका बावल्यांनो.
सरळ उठायचं आणि आपल्या गावली गेल्या जाऊन ये. आई मा भगवती, हा माझा प्रपंच तुझाही व्यवस्थित करून दे, ती करून दे. काही काही लोकांना खंडोबाच माहित नाही. काय लागते तुमच्या देवाला? ते बकरं कोंबडं लागतंय? बकरं कोंबडं काय लागत नाही त्याला. जेवढे असुर आईने मारले त्या असुर म्हणला आम्हाला काहीतरी पाहिजे. तो असुराचा नैवेद्य म्हणजे आहे बकरं कोंबडं. तुम्ही खाणारे करून घालणारे असुर आहेत का? माणूस देवाचा अंश आहे. तुम्ही सगळेजण कोणी कानाकोपऱ्या तिकडे तिकडे खाऊन पिऊन ऐकत असेल ना, ते सुद्धा देवाचा अंश आहे. नाही मी तो ताई भागवताला बुद्धाला टाकली होती म्हणून पुढे नाही आलो. झाडाच्या वडाच्या पड्याला बसलो होतो. चांगलं गोष्ट काय करू नको. तुझ्या देवीला जाऊन ये, खंडोबाला जाऊन ये आणि लोकांचं ऐकून करू नका. प्रपंच सुखाचा करता आला पाहिजे तुम्हाला. परमात्मा तेवढ्यासाठी ना अवघाची संसार झाला ब्रह्मरूप सद्गुरु कृपे करोनिया. कालपर्यंत दुःखाचा होता, पण आता माझ्या कृपा झाली आणि मला कळालं की तो दुःखाचा नाही तर तो सुखाचा झालाय. सकाळी सकाळी रोहिणीचं पोट जड झाले. रोहिणी म्हणते, रोहिणी माझं पोट जड झाले. अहो 24 तास माझ्या तुम्ही खुशीत आहे. 24 तास तुम्ही माझ्या जवळ एक वर्ष. पोट कसं काय जड झालंय? दुखतंय का? म्हणजे दुखत नाही, काही नाही, पण मळमळ करते, उलटी आले होते, पोट माझं जड झालंय. तिने उभी केली ती, तिचं 7 महिन्याचं पोट दिसतंय. वैद्याला बोलवलं, वैद्यने बोलते म्हणे 7 महिन्याची गरज वगैरे. काय करावं आता? पण ज्यांनी निंदा केली त्यांची जिभा चरल्या. तोंड आलं तर खायलाच बंद झालं. ते तिकडे ठेवलं. आता 8वं पोटामध्ये राहिलं आणि 8वं पोटात राहिल्यानंतर ते का गप्प बसू देत आहे का? ते म्हणतंय चाडोर वर्दी कंस मारी. ती बोलायला लागलं जसा रामाची आई बोलायला लागली, आधी रे धनुष्य मारी न रावणा राज्य बिभीषणा देईन, ही बोलायला लागली ना. वसुदेव म्हटला एवढंच राहिले. आता पहिल्यापासून एका एका पोराला सांभाळायची सवय. देवाचा बाप पण त्या चिंतेत ना. आता एवढंच कसं तरी कुठेतरी नेऊन ठेवून त्याला सांभाळायचंय, मोठं करायचंय. काय करावं लागेल? आवाज करू नको, ग बस. दिवस झाले पूर्ण. सूर्याला म्हणते उगवू नको, चंद्राला म्हणते मावळू नको. राजे सुकुमार वदनाचा पुतळा रवी शशिकला लोकरिया. एवढं सुंदर 5 वर्षाचं गोंड. हा बाबा मी आलोय. तो म्हणला तू आता एवढा मोठा आलाय, तू जर आवाज केला वरण हसला त्या बाहेरच्या पारेकर यांनी जर पाहिलं ना, तू जास्त कट आमच्या दोघांचं कट ते उडवून टाकेन बघ. म्हटला काय असेल ते गपचूप करतात, नको काढू म्हटलं. गौकी म्हटली असं हसणारा मुलगा कोण म्हणेल माझा मुलगा तुला? आगाई जे रडले त्यांचा आवाज पारेकरांनी ऐकला आणि मग ते मामाने मारून टाकले. रडायचे कशाला? सगळीच पोट रडतात असं नाही. नारायण म्हणत प्रल्हाद जन्माला आलाय, पण नाही रडले तर डॉक्टर चिमटे काढतात. तुम्हाला माहित नाही, जन्माला तुम्हाला चिमटे काढले. जन्माला आले ना तुम्ही, आवाज जर नाही केला तर डॉक्टर चिमटा काढते. जित्त आहे का मेलेलं आहे त्याला इकडे नाही गप्प. कानाला गालाला हाताला टाकतो. हे बाळची गोष्ट आहे का पाण्यासाठी? मी काय सांगतो ते ऐका. मी काय करेल आता? मी लहान होईल. बाहेर जे राक्षस आहे ना, मी त्यांना झोपून टाकेन, त्याची काळजी करू नका. मी लहान झालं की मला टोपली घाला, मला डोक्यावर घ्या, कमरेवर नाही म्हटलं. मला काय करा, डोक्यावर घ्या. आणि तुला डोक्यावर घ्यायचा साखळ दंड तिच्या हातापायाला, माझ्या हातापायाला. तुला डोक्यावर कसं काय घेणार? तुम्ही काळजी करू. तुम्ही मला डोक्यावर घेतलं ना घेतलं, मी तुमची बंधनं
ठरवलं होतं आता एवढा बाळ झाला ना आपण झोपायचं सोंग करायचं जेणेकरून वसुदेवाला काहीतरी बुद्धी सुचावी त्यांनी ते बाळ कुठेतरी घेऊन जावं. वसुदेव जागच आहे ना छोट झालं डोक्यावर घेतलं पांद जे होते सगळे सुटून गेले. आपल्या डोक्यामध्ये जर एकदा डोक्यात देवाचा विचार सुचला शिरला की वाईट विचार दूर होतात. वाईट विचारांची शृंखला आपली बाजूला होते. आपल्या डोळ्यापुढे फक्त काय दिसतं वसुदेव डोक्यात घेतलेला बाळ. त्याला म्हणते परत कधी येशील तो म्हटलं 12 वर्षांनी. देवाने कधी खेळ प्रगत केलाय का कुठे मी जन्माला आलो लोकांच्या घरी 12 वर्ष राहिले म्हटलंय का कधी. आपल्याला काही दुःख झालं की आपण किती विचार करतो याला आईचं दूध पिता आलं नाही तो भगवानचा कृष्ण बापाने डोक्यावर घेतला त्या 7 दरवाज्यातून बाहेर पडला. नदीच्या काठाला नदी भरलेली आहे तिला राग आलाय गंगेला डोक्यावर घेतली आणि यमुना काय कुठून आली का निदान चरण स्पर्श तरी नको डोक्यावर घेऊन येण्या तुझ्या पायात दर्शन तरी मला भराभर वाटायला लागली. पाऊसरी माझी पडत यमुना भराभर वाढत. त्यांनी पाहिलं की मला एकट्याला नाही न्यायची माझ्या बापाला पण पाहून घेऊन जाईल. तिथे थांबा 2 मिनिटं 2 मिनिटं तिथे थांबा. तिकडून मधून या मधून वाटले मधून या मधून अशी समजली. पहिलं लक्ष माझ्या